बीडच्या केज तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागांचं मोठं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलार पॅनलही उन्मळून पडून लाखोंचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शिलेगाव, गोपालवाडी, वजनापूर, वसुसायगावसह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी। रायगडच्या सुधागड, पाली आणि रोहामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तर कर्जत, खोपोली, खालापूरमध्येही रिमझिम पाऊस। मान्सूनपूर्व पावसानं नागरिकांची तारांबळ, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पावसाची शक्यता। येवला तालुक्यामधल्या नगरसूल परिसरामध्ये गारपिटीसह वादळाचा कहर, वादळी वाऱ्यामुळे येवल्यामध्ये पोल्ट्री गोडाऊन, पॉली हाऊस उद्ध्वस्त, नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल। 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान। श्रीगोंद्यामधल्या कोळगाव इथे वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंबाची बाग उन्मळून पडली, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पुढे, तर चंद्रपुरात 46.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय। उष्णतेमुळे वाहन चालक, मजूर, शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्ह्यामधील तापमानाचा पारा 45 अंशांवर, नागरिक उकाड्यानं हैराण, दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट, तर पुढील काही दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त, दिग्रसमध्ये एकाच दिवशी 3 मृतदेह आढळल्यानं खळबळ, पोलीस आणि आरोग्य विभागाकडून तपास सुरू। अमरावती जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी, तर उद्यापासून 26 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट, वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय, आज सर्वाधिक तापमान आणि तीव्र उष्णतेची लहर राहणार।